शुभागमन होत आहे. ज्यांनी या स्पर्धेला विशेष सहकार्य केलेलं आहे त्या सर्व तमाम आमच्या पाहुण्यांचं काही क्षणातच या मुख्य व्यासपीठावर A1 चषक 2025 या स्पर्धेमध्ये नक्कीच त्यांचं आगमन होणार आहे. आपण सामन्याला इथे सुरुवात करतोय आणि टीम परवेश 11 पाये टीम संघ आपण आला असेल तर आम्हाला थोडंसं रिपोर्ट करा आपण, कारण की इथून फक्त 2च मॅचेस होणार आहेत, एक सेमीफायनल आणि फायनल. आजचा दिवस मेगा फायनलचा दिवस आहे. न भूत न भविष्यातील ही मोठी स्पर्धा आणि त्या स्पर्धेचा आगाज 24 तारखेपासून झालेला आहे आणि आज फायनलचा दिवस 26 तारीख आहे. उद्यापासून पुन्हा एकदा तुम्ही आम्हाला भेटणार आहात. SPL सोनाली प्रीमियर लीगमध्ये डे नाईट स्पर्धा ती तुम्हाला पाहायला मिळणार आहे. उद्यापासून सुरू होत आहे सोनाली प्रीमियर लीग आणि त्यानंतर आपण नक्कीच न भूत न भविष्यातील DD स्पोर्ट भिनारच्या ऐतिहासिक मैदानावर मिळणार आहोत डे नाईट या स्पर्धेमध्ये, जिथे लॉयन ऑफ भिवंडी संजयभाई म्हात्रे आणि A1 संदेश वाखारे यांचा शो तुम्हाला पाहायला मिळेल. तर आपण सामन्याला इथे सुरुवात करतोय. मी विनंती करतोय आयोजन कमिटीला की आपण आता एकत्र व्हा, आपली टीम मीटिंग जी काही असेल आपण ती करून घ्या, कारण की महत्त्वाचा मॅच आहे, नॉकआउट स्पर्धा आहे. हराल तर आपण नक्कीच घरी जाणार, जिंकाल तर फायनलचा मॅच खेळणार. तो सो रिक्वेस्ट टू टीम्स, आपली टीम मीटिंग जी काही असेल रोहित त्याचबरोबर निकलेश, आपण आपली जी टीम मीटिंग असेल ती करून घ्यायची आहे. हा महत्त्वाचा मॅच आहे. इथून जो जिंकेल तो फायनलमध्ये परवेश 11 पाये टीम संघाबरोबर खेळणार आहे. मला तरी वाटतं इथे परवेश 11 पाये टीम संघाचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. परवेश देवलीकर फार्म टीम, परवेश 11 पाये टीम इथे उपस्थित राहिलेली आहे. आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सामन्याला सुरुवात 4 षटकांचा हा देखील सामना आहे आणि सामन्याला इथे सुरुवात देखील करतोय आपण. विराज ग्रुप 1200 मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला इथे पाहायला मिळत आहे. टीम पूर्ण कॅप्टन के साथ मैदानाच्या आतमध्ये. संध्याकाळचा क्राऊड आहे. काही क्रिकेट प्रेमी यूट्यूबशी जोडलेले आहेत, त्याचबरोबर काही प्रेक्षक इथे देखील उपस्थित राहिलेले आहेत. या व्यासपीठावर देखील आपण पाहतोय पाहुण्यांना आणि थोड्याच वेळात अजूनही आमचे मोठमोठे VIP जे आहेत ज्यांना आपण निमंत्रित कार्ड दिलेलं आहे त्यांना या आपण मुख्य व्यासपीठावर पाहणार आहोत. अच्छा, या कार्यक्रमाचा हाचा शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवशी नेहमी आपण बघितलं आहे की मुख्य जे आहेत इथे उपस्थित असतात आणि आज सन्माननीय हॅट्रिक आमदार महेशदादा चौगुले देखील उपस्थित होते थोड्या वेळात. त्याचबरोबर खासदार बाल्या मामा आणि त्याचबरोबर आमचे उमेशजी सोनवणे साहेब देखील इथे उपस्थित असणार आहेत. तर आपण सामन्याला सुरुवात करतोय. मैदानाच्या आतमध्ये थोडीशी टीम मीटिंग चर्चा सुरू झाली इथे. विराज ग्रुप 1200 शेलार संघाची चर्चा झाली आहे. एका बाजूला न्यू संघर्ष मिटपाडा टीम संघाची चर्चा पाहायला मिळते आणि आमच्या सोबतच कॅच भी छूटा, मौका भी दिया और 2 रन, एक ही रन वहां पर पूरा किया. हा चांगला क्रिकेट नाहीये. जेव्हा झेल सुटते तेव्हा 2 धावा होणं फार महत्वाचं आहे, कारण की एकतर षटकार अडवला गेलाय मैदानामध्ये, तब्बल 5 धावा वाचवल्या असं म्हणू शकतो आपण. धावसंख्या झाली आहे 29 धावा. एखादा मोठा फटका पाहायला मिळेल का? सुशांतच्या बॅटमधून येईल का मोठा फटका? निकलेशने 7 धावा बनवल्या होत्या, त्यानंतर निमेशने 3 धावा बनवल्या, 12 धावा बनवल्या कुणालने आणि त्यानंतर विजय चंदने याने फक्त 5 धावा बनवल्या. आता पहा, एक धाव आली आहे, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आहे. आता 2 धावा झाल्या, तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न, तिसरा धाव होईल का? 3 धावा पूर्ण आहेत. शेवटच्या चेंडूवर ज्या 3 धावा आल्यात ना त्या मॅचला कलाटणी देऊ शकतात, कारण की 32 झाल्यात. 33 धावांचं एक माफत आव्हान ठेवण्यात आलेलं आहे. येणाऱ्या 24 चेंडूमध्ये तुम्हाला धावा बनवायच्या आहेत, त्या म्हणजेच 33 धावा. मित्रांनो, थोडासा टेक्निकल इश्यू होता. थोडा वेळ आमचं लाईट विकस तुमच्यापासून दूर गेला होता, बंद झाला होता आणि आता मात्र पुन्हा एकदा तुमच्या सोबत प्रिन्स मूवीज टेक्निकल टीम प्रिन्स मूवीज इथे जोडली गेलेली आहे
धावा झालेल्या आहे. धावफलकावर 32 ते 30 धावांचा आव्हान इथे ठेवण्यात आलेला आहे. मिठपाडा संघाच्या माध्यमातून विराज स्पोर्ट्स शेलार अर्थात विराज 11-12-0 या संघाच्या अगेन्स्ट 33 धावांचं लक्ष्य इथे मिठपाडा टीम संघाने ठेवलेलं आहे. आज गोलंदाजी प्रियल आणि जीवन हर्षद आणि त्याचबरोबर साईनाथ यांची खूप चांगली गोलंदाजी राहिली. सर्वांनी खूप चांगला क्रिकेट खेळला. आता या धावा बनवायच्या आहेत आणि समोरच्या संघाला या धावा ज्या आहेत थांबवायच्या आहेत. संघर्ष तुम्हाला पाहायला मिळेल दोन्ही संघामध्ये. थोडासा टेक्निकल इश्यू होतो. आम्ही पूर्ण तुमच्या सोबत नव्हतो. काही वेळ लाईट टेलिकास्ट देखील बंद झाला होता. मात्र पुन्हा एकदा लाईट टेलिकास्ट सुरू झालेला आहे आणि आता लक्ष्य फक्त 33 धावांचं आहे. येस, मिठपाडा टीम संघाची ड्रेसिंग जी आहे मिठपाडा टीम संघाची ड्रेसिंग कंपल्सरी नाहीये. ते नक्कीच पॅनल्टी जी आहे ती बसली जाईलच. कारण का प्रत्येक संघाला आज पॅनलाइज केलेला आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. तर 2 धावाची पॅनल्टी जेव्हा षटक समाप्त होईल त्या धावांमध्ये आम्ही ऍड करणार आहोत. फिल्डिंग करणाऱ्या संघाची ड्रेसिंग इनकम्प्लीट आहे. तर आपण मॅच कडे बोलणार आहोत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाडून द्यायची आहे. तर मित्रांनो दुसऱ्या डावाला इथे सुरुवात होते. चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकून द्यायचा आहे. तर आपण पाहतोय A1 चषक 2025 स्पर्धेचा 3रा दिवस मेगा फायनल डे सुपर्ब डे. ग्रीन एक जबरदस्त लुकआउट देण्यात आलेला आहे या स्पर्धेला. सर्वप्रथम भिवंडी इमर्जन्सी संघाने सहभाग घेतला होता या स्पर्धेमध्ये आणि आज बुद्धिस्ट युवा मंच भिवंडी बुद्ध समाजाचे खेळाडूंना आपण या स्पर्धेमध्ये खेळताना बघत आहोत. या स्पर्धेचे आयोजक निकलेश शेलार आणि विराज ग्रुप 12-00 याच्या माध्यमातून यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा आपण पाहतोय. तर पाहूया आपण कोणत्या प्रकारे या धावा बनल्या जातील. गोलंदाजीसाठी गोलंदाज पूर्ण तयारी करताना निकलेश शेलार आणि सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला जाताना पाहायला मिळेल. चला बॅटर मैदानाच्या आतमध्ये जायचं आपण. जीवन आपण मैदानामध्ये जायचं आहे. धीरज आणि जीवन ही जोडी रायटी आणि लेफ्टी कॉम्बिनेशन. इथे आपण पाहतोय दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळते. निकलेश शेलार फ्रंट लाईन गोलंदाज फार महत्वाची गोलंदाजी असेल. एका बाजूला धीरज दुसऱ्या बाजूला जीवन ही जोडी तुम्हाला पाहायला मिळते. डावखुरी हाताचा फलंदाज जीवन आणि त्याच्या सोबत धीरजला पाहतोय आपण. सामना हा 4 षटकांचा आहे म्हणजे 24 चेंडू आणि त्याचबरोबर जो लक्ष्य आहे 33 धावांचं लक्ष्य आहे. कोणत्या प्रकारे या धावा बनवल्या जातील पाहूया आपण. फिल्डिंग पोझिशन लावली गेली आहे. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज देखील पूर्ण तयारीमध्ये आहे. मिडापोर सतीश वाकचौरेला आपण 30 सर्कल मध्ये पाहतोय. सुशांतला शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरवर एक क्षेत्ररक्षक लावण्यात आलेला आहे. त्याचबरोबर पॉइंटवर एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल डबल अडवण्याकरिता शॉर्ट थर्डमॅन एक क्षेत्ररक्षक लावण्यात आलेला आहे. त्यावर शॉर्ट फाईन लेग आपल्याला एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळते. इनफिल्डच्या बाहेर बंधूला आपण पाहतोय. मिड विकेट क्षेत्रामध्ये वाईड डबल लॉंगॉनवर क्षेत्ररक्षक निमेशला आपण पाहतोय. पहिला चेंडू डावाला सुरुवात. निकलेश शेलारचा पहिला चेंडू. पहिला चेंडू फुल टच चेंडू. त्याचा पुरेपूर फायदा घेताना आपण पाहतोय बॅटरला येतोय पहिला चौकार. चांगली सुरुवात आक्रमकता काय असते ती पहिल्या चेंडूवर दाखवून दिलेली आहे. चौकाराने इथे धावांना सुरुवात केली आहे. धीरजच्या बॅटमधून येणारा हा पहिला चौकार. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज निकलेश पुन्हा एकदा तयारीमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे. समोरून थोडंसं बाईकचं जो
ग्लान्स आहे तो चमकत आहे, त्याच्याकडे थोडंसं लक्ष द्यायचं आहे. आमचे मला वाटतं पाही टीमचे जिथे खेळाडू उपस्थित आहेत त्यांना नम्र विनंती असेल की आपली जी बाईक आहे ती आपण त्या मंडपाच्या बाहेर पार्क करायची आहे. साहिल जाधवच्या सोबत बंटी, त्याचबरोबर निलेश कांबळे, गोडसईचे 2 आणि साहिल आपल्या नेहमीप्रमाणे आपल्या मित्रांच्या सोबत. ऑफस्टिकच्या बाहेर निघून चेंडूला आता खेळला गेलाय. शतरक्षक वेगाने चेंडू मागे आलेला आहे. विजय चंदने चेंडूला फील्ड करतोय. एक धाव फलकावर लागली होते. 5 धावा, एक चांगली सुरुवात इथे पाहायला मिळत आहे. पहिल्या षटकामध्ये प्रियलने फक्त 2 धावा खर्च केला होता, एक विकेट घेतला होता आणि इथे पहिल्या 2 चेंडूवर 5 धावा आलेल्या आहेत. इथे आता डावखुऱ्या त्याचा जीवन स्ट्रायकिंगवर असेल तर त्याच्यासाठी फिल्डिंग पोझिशन थोडीशी हलवली गेली आहे. सतीश वागचौरे एक मात्र खेळाडू जो आहे मिड विकेट क्षेत्रामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल आणि लॉंग ऑफ लेग क्षेत्ररक्षक लावण्यात आलेला आहे निमेश. मोठा फटका खेळलाय, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय, जेल पर्यंत पोहोचू शकला नाहीये. मात्र दुसरा धाव देखील इथे पूर्ण केला जात आहे. कॅच जर झाला असता तर कदाचित विकेट मिळाला असता आणि त्यानंतर नवीन बॅटर मैदानामध्ये आला असता. तेच थोडस चर्चा करताना आपल्या खेळाडूंसोबत निखिलेश शेलार. 2 धावा पूर्ण, धावसंख्या 7 धावा, सध्या तरी 7 इथे आपल्याला पाहायला मिळते. उमेश सोनवणे फॅम टीम विराज ग्रुप टीम संघाला. पुन्हा एकदा मोठा फटका केला, सतीश वागचौरे आहे तिथे, मात्र चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. मात्र 2 धावा इथे पूर्ण झालेल्या आहेत. तिसरं धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. 2 धावांनी संघाची धावसंख्या धावफलका बरा 9 धावा. चांगली सुरुवात, दमदार सुरुवात इथे पाहायला मिळत आहे. एक मोठा उलटफेर बघण्यासाठी प्रेक्षक आता इथे उपस्थित राहिलेले आहेत. टार्गेट अगोदरच छोटा आहे आणि त्याच्यामध्ये या प्रकारची सुरुवात, डोकादुखी गोलंदाजी, नो बॉल सिग्नल पंचांनी दिलेला आहे. ओ स्टेपिंगचा नो बॉल आहे. पंच भाऊ पाटील यांच्यापासून वाचू शकणार नाही गोलंदाज. आता पुढचा चेंडू फ्रीट आहे आणि फ्रीट चेंडू जेव्हा असतो तेव्हा बॅटर पूर्णपणे तयारीमध्ये असतो आणि तयारीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल जीवन, ज्याच्या बॅट मधून आतापर्यंत 4 धावा आलेल्या आहेत. फ्रीटचा चेंडू समोर स्ट्रेट ड्राईव्ह, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत आलाय. डीप मध्ये चेंडूला अडवला गेलाय. एक सिंगल धाव कंप्लीट. थोडासा ओव्हर थ्रो झाला होता, मात्र एका धावावर समाधान म्हटलं जात आहे. तर अशा प्रकारे 5 चेंडूंचा खेळ समाप्त. धावफलकावर 11 धावा. येणार आहे या षटकातील शेवटचा चेंडू. टाळ्यांचा आवाज, शिट्या वाजतायत, कारण की हमी शेलारकर एक चांगल्या स्थितीमध्ये आहे. आम्ही मीठपडाकर काय करतायत पाहूया आपण. आम्ही शेलारकर एकदम तयारीमध्ये आहे. फायनल मध्ये जाण्याची ठाटामाटाने तयारी सुरू आहे सध्याच्या घडीला. निखिलेश राऊंड द विकेटने ऑफस्टिकच्या बाहेर निघून पुन्हा एकदा नो बॉल पंचाने हा घोषित केलेला आहे. पुन्हा एकदा ओ स्टेपिंगचा नो बॉल असावा. बॅक टू बॅक 2 नो बॉल इथे पाहायला मिळत आहे. फ्रीट कंटिन्यू असणार आहे या षटकामध्ये. 2 नो बॉल टाकलेले आहेत. 1+1 2 धावा, नो +1 धावा, 13 धावा धावफलकावर. 13 विकेट आलेला नाहीये, मात्र 2 नो बॉल आलेले आहेत. महत्वाचा चेंडू आहे. धावा थांबवणं फार महत्वाचं आहे. अजून 20 धावांची आवश्यकता आहे. 19 चेंडूचा खेळ बाकी आहे. निखिलेश फ्रीट चेंडूला खेळलाय, स्ट्रोक चांगला बनवलाय, फिल्डिंग चांगली झाली आहे, मात्र 1 धाव पूर्ण होत आहे. आता पहिल्या षटकाच्या समाप्तीवर धावा झालेल्या आहेत 14 धावा आणि 2 धावाची पेनल्टी ऍड होत आहे, म्हणजे टोटल धावसंख्या 16. ड्रेसिंग चेसिंग कंपल्सरी आहे. त्याचं कारण मिठपाडा टीम संघाला 2 धावाची पेनल्टी लागली आहे. तर पाहूया आता गोलंदाजीमध्ये परिवर्तन. सतीश वागचौरे याच्या हातामध्ये चेंडू आणि सतीश वागचौरेचं षटक भरपूर महत्वाचं असेल या मॅच मध्ये. जास्तीत जास्त विकेट आणि विकेटच वाचू शकतो इथे मिठपाडा टीम संघाला फायनल मध्ये जाण्यासाठी. आणि फायनल मध्ये कोणता संघ जाईल येणाऱ्या काही क्षणामध्ये तुमच्याबरोबर आम्ही नक्कीच पोहोचू. गोलंदाजीसाठी सतीश वागचौरे फ्रॉम सावंदे. बॅटर सज्ज होत आहे. खेळपट्टीवर जीवन. काही पाहुण्यांचं शुभागमन होत आहे.
सर्व पाहुणे आपण पाहतायत या व्यासपीठावर येण्याची तयारी करतायत. मैदानाच्या आतमधून थार जे आहे थरार वेगाने येत आहे. आयोजन कमिटीचे मेंबर असावेत आणि पाहुणे देखील असावेत. त्यांच्यासोबत सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. शुभ आगमन झालेलं आहे. सायंकाळ झाली आहे आणि पाहुण्यांची उपस्थिती होते आहे. या स्पर्धेचे सर्व सन्माननीय उमेशदादा सोनवणे साहेब या मुख्य व्यासपीठावर उपस्थित झालेले आहेत. सन्माननीय प्रशांतजी मुळे साहेब देखील उपस्थित झालेले आहेत. आपले देखील हार्दिक स्वागत आहे. तसेच निलेश जाधव साहेब देखील या व्यासपीठावर उपस्थित झालेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पिंट्याबाई आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. रत्नराज चिडूला अडवत आहे मात्र इथे धावा पूर्ण होत आहेत. त्या म्हणजेच आमचे स्कोरर सांगतायत या धावा आहेत त्या 2 धावा. धाव संख्या 18 धावा धावफलकावर. सन्माननीय या स्पर्धेचे सर्व ज्यांचं 1200 हा नंबर संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये फेमस आहे. सन्माननीय उमेशजी सोनवणे साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. सायंकाळच्या क्षेत्रामध्ये विराज ग्रुप 1200 आयोजित A1 चषकामध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सुशांत चेंडूकडे आलेला आहे आणि इथे विकेट मिळत आहे. जीवनचा खेळ इथे समाप्त झालाय. विकेट. मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर रोहित मैदानाच्या आतमध्ये जात आहे. बाली मैदानाच्या आतमध्ये जात आहे. समीकरण सोपं आहे मात्र खेळ आहे. या खेळामध्ये तुम्हाला विकेट जर येताना पाहायला मिळाल तर हा सामना मीठपाडा संघ देखील जिंकू शकतो. आणि सन्माननीय उमेशजी सोनवणे साहेब आपल्या माहिती करता की आपला संघ जो आहे सध्या सेमीफायनल खेळत आहे. मैदानाच्या आतमध्ये जिंकला तर फायनल मध्ये ते प्रवेश करतील. मात्र समोरचा संघ घातक संघ आहे. त्या संघाकडे 4 गोलंदाज कंप्लीट आहेत. त्याच्यामध्ये पहिल्या गोलंदाजाने 14 धावा खर्च केल्या. सतीशला विकेट मिळाला पहिल्या 2 धावांवर. 2 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 4 चेंडू त्याला टाकायचे आहेत. रोहितचं विकेट फार महत्वाचं असेल. बॅटर रोहित न्यू मैदानाच्या आतमध्ये जॉईंट होत आहे. फिल्डिंग पोझिशन हलवताना विजय चंदने आपल्याला पाहायला मिळते. व्हीआयपी डाईच्या समोर फील्ड पोझिशन मध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे. थोडासा वेळ कमी घ्या. अजूनही फायनल मॅच होणं बाकी आहे. फायनल मॅच देखील 4 षटकांचा झाला तर अजून मजा येईल या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि तसेच आपण पाहतोय दोन्ही संघ आपले संघ आहेत. चांगला चेंडू पाहायला मिळाला. डॉट चेंडू टाकणं देखील फार महत्वाचे आहेत मीठपाडा टीम संघाला. आणि सतीश वागचौरे याच्याकडे विरेशन आहे. भरपूर वर्षापासून तो क्रिकेट खेळत आलेला आहे. धनेश 11 क्रिकेट संघासाठी व्यवसाय क्रिकेट देखील खेळले ते. फुलटा चेंडू टर्न केले. चेंडूला मिडविकेट क्षेत्रावर क्षेत्ररक्षक आहे तिथे. 1 धाव झाली. पूर्ण दुसरा धाव घेता येणार नाहीये कारण की थ्रो देखील चांगला आहे. तिथे निमेश शेलार होते. तिथे चांगली फिल्डिंग त्याचे पाहायला मिळाले. सन्माननीय उमेशदादा सोनवणे साहेब या मुख्य व्यासपीठावर आलेले आहेत आणि त्यांचा संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळताना तुम्हाला पाहायला मिळत आहे. न भूतो न भविष्यातील एक चांगली स्पर्धा 2 फॉर्मॅट मध्ये खेळलेली ही स्पर्धा आहे. धावा झालेल्या आहे. धावफलकावर 19 धावा. सतीश ऑफ स्टिकच्या बाहेर निघून मारण्याचा प्रयत्न, डोळे झापून मारण्याचा प्रयत्न केला होता यावेळेस धीरजने. पंचाने इशारा केलाय की हा चेंडू लेग बायची धाव आहे. तर येणारे चेंडू जे बाकी आहेत आमचे एक्सपर्ट स्कोरर सांगतायत बोल्ट इक्वेशन 13 चेंडू मध्ये 13 धावांची आवश्यकता आहे. रोहितचं जर विकेट मिळाला ना या चेंडूवर तर मॅच इथे बनू शकतो. कारण की विजय चंदनेचं षटक फेकणं बाकी आहे. निमेशचं षटक फेकणं बाकी आहे. अलकायदाने चेंडूला आपण पाहतोय खोदून काढला. तिथे क्षेत्ररक्षक आहे. अजूनही चेंडू पकडतोय. मिळाला शेवटच्या मोमेंटला. तर आता बोल्ट इक्वेशन 12 चेंडू 12 धावांची आवश्यकता आहे. 2 षटकाचा खेळ समाप्त. सतीशने 5 धावा खर्च केला की विकेट मिळाला. शेवटच्या षटकामध्ये ना विशाल 3 ते 4 धावा जरी राहिल्या ना तर विजय चंदने टेस्टिंग करू शकतो. नेहमी तुम्ही बघितलं जेव्हा जेव्हा गोडसे बी संघ ग्रामीण क्षेत्रामध्ये जेव्हा टीम अडचणमध्ये आलेली आहे तेव्हा विजय चंदने या गोलंदाजाने आपल्या गोलंदाजीची जादू दाखवून समोरच्या संघाला घाम फोडण्याचं काम केलेलं आहे. मग इथून मी एकच सांगेल
अभिनय तर कभी नाही. लोएस कनिंगचे मॅचेस असेही नेहमी रंगतदार होत असतात आणि हा देखील सेमीफायनल रंगतदार होईल हीच अपेक्षा सर्व प्रेक्षक वर्ग नक्कीच करत असतील. सन्माननीय उमेशदादा सोनवणे साहेब आपल्या संघाला येथे चीअरअप करण्यासाठी ते उपस्थित झालेले आहेत. आपल्या संघाने सकाळपासून खूप चांगला क्रिकेट खेळलाय. सर्वप्रथम त्यांनी स्पर्धा ऑर्गनाइज केली आणि आता ते स्वतः सेमीफायनल खेळत आहेत. फुलटा चेंडू, हवेमध्ये चेंडू, ओ माय गॉड, अडवायचं होतं हा चेंडू, मात्र चेंडू चाललाय 1 2 का 4, येतोय चौकार. काही खेळाडूंना विशाल हार पचत नाही, त्यांच्याकडे खेळ असतो म्हणून ते चिडचिड करत असतात मैदानामध्ये. उदाहरणार्थ आपण बघितलं हा चौकार गेला तेव्हा किती खेळाडू, ओ माय गॉड, इथून जर चौकार षटकार आले ना या स्पर्धेचे सर्वेसर्वा सन्माननीय उमेशदादा सोनवणे साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक ठेवण्यात आलेलं आहे चौकार षटकारासाठी. आणि रोहितचं प्रयत्न होतं, बॅटवर आला नाहीये. धाव घेणे फार महत्वाचं आहे. शेवटच्या षटकामध्ये किती धावा राहतील हे फार महत्वाचं आहे. धावा झालेल्या आहे धाव फलकावर 25 धावा. येणारे 8 चेंडू 10 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडू मध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. मोठा फटका केलाय, आता झेल होईल का? रत्नराज आहे, चुकी होणार नाहीये. रोहित बालीचा विकेट निमेश शेलारने घेतलाय. कमॉन डीजे. उमेश दादा विचार करतील की मी पारितोषिक लावलंय षटकार आणि चौकारासाठी, रोहित त्याच्यासाठीच गेला होता की काय? कारण रोहित थांबला असता तरी समोरच्या संघाला घाम फुटला असता. न्यू बॅटर विशाल मैदानाच्या आतमध्ये, मॅन फ्रॉम पारिवली. आता मॅच मध्ये थोडीशी रंगत निर्माण झाली आहे. रोहितचा विकेट मिळाल्यानंतर बंधू देखील विचार करत असेल की येणारे 2 चेंडू जर चांगले टाकले, 3 चेंडू, तर खूप चांगला मॅच होईल. निमेश शेलार प्रयत्न करतोय. मिठपाडा संघ जिंकेल की शेलार संघ जिंकेल? दोन्ही संघ आपलेच आहेत, कोणीही जिंकला तरी आम्हाला चालेल. ओ व्हॉट अ स्ट्रोक, स्केल ऑफ द विकेट. सुशांत चेंडूच्या मागे चाललाय. एक धाव झाली आहे, दुसरं धाव इथे पूर्ण झालेला आहे. 2 धावाने धाव फलकावर धावा लागलेल्या आहेत. आमचे एक्सपर्ट स्कोरर आम्हाला सांगतात 27 धावा झालेल्या आहेत आणि 8 चेंडू 6 धावांची आवश्यकता है. 8 गेंदे 6 रन, 8-6 का इक्वेशन आ चुके अब. इथे आपण पाहतोय प्रयत्न सुरू झालेत निमेश शेलारच्या मैदानाच्या आतमधून. मात्र एक लढवय्य खेळाडू आहे विशाल जाधव फ्रॉम पारिवली. प्रत्येकी चेंडू बॅटवर घेतला, स्लॉट मध्ये आलाय आणि चेंडू चाललाय सीमा रेखा पार, येतोय चौकार. विशाल जाधवला 500 रुपयाचा पारितोषिक जाहीर झालेला आहे या चौकारासाठी. आता किती धावांची आवश्यकता आहे? 2 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे शेवटच्या षटकापर्यंत सामना जाणारच नाहीये. विशाल ज्या प्रकारे बॅटवर चेंडू घेतोय, अगदी मिडल होत आहे त्यांच्या बॅटवर. भरपूर वर्षाचा अनुभव खेळाडूला या जबरदस्त खेळ करताना आपल्या संघासाठी. गोलंदाज पुन्हा एकदा निमेश. 2 धावा ठेवेल का शेवटच्या षटकामध्ये? राहतील का 2 धावा? ओ माय गॉड, मॅच इथे केली आहे फिनिश, चौकार येते. आणि अशा प्रकारे विराज ग्रुप 1200 संघ फायनल मध्ये क्वालिफाय झाले. त्या संघाचं खूप खूप अभिनंदन. अभिनंदन टीमचे सर्व खेळाडू. आणि खऱ्या अर्थाने लेजेंडरी खेळ पाहायला मिळाला. निमेशच्या समोर लेजंड खेळाडूचं